महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। नितीन सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन। रॉयल गार्डन येथे दिवसभर हजारोंची रेलचेल। नितीन सावंत यांचा आज वाढदिवस असल्याने आज विविध उपक्रम राबवले होते। रॉयल गार्डन सभागृहात मतदारसंघातील तरुण तरुणींसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि यामध्ये हजारो तरुण तरुणींनी नोंदणी केली होती। 50 नामांकित कंपन्यांचे उपलब्ध करण्यात आले होते। काही तरुण तरुणींना या ठिकाणी ऑन दी स्पॉट जॉब लेटर देण्यात आले। यावेळी नितीनदादा सावंत यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उपनेते किशोरीताई पेडणेकर तसेच शिवसेना विधानसभा संघटक डॉक्टर सुनील पाटील, तालुका संघटक भीमसेन बेडेकर, माजी सभापती पंढरीनाथ राऊत, युवा सेनेचे विधानसभा अधिकारी संपत हडप, युवा सेना तालुका अधिकारी प्रथमेश मोरे, महिला संघटक रेखा ठाकरे, करुणा बेडेकर आदींसह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार उपस्थित होते। याच ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते। रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना कर्जत खालापूर संघटक डॉक्टर सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच कर्जत तालुक्यात कोल्हारे, कशेले आदी भागात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश दगडे, रायगड, कर्जत। विधानसभेच्या वतीने या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे। त्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सगळेच माझे पदाधिकारी शिवसैनिक यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। कारण या ठिकाणी कर्जत खालापूर मतदारसंघ आणि याच्या बाजूला खालापूर तालुक्यात एवढी मोठी MIDC आज इंडस्ट्रियल बेट असून माझ्या इथल्या तरुण रोजगाराची संधी त्या ठिकाणी नाही। त्यानिमित्तानं मग सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त ठरवलं होतं की आपण आपल्या तरुण विद्यार्थ्यांना रोजगार मेळावा आयोजन या ठिकाणी करावं। त्यानुसार आज 50 नामांकित कंपनी, त्यामध्ये खालापूरच्या 30-35 कंपनी केवळ आपल्या तालुक्यातल्या नाही, खालापूर तालुक्यातल्या, आणि त्या सर्वांच्या 50 कंपन्यांच्या या ठिकाणी जॉब फेअर मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी आयोजन करू शकलो। त्याचं श्रेय माझ्या सगळ्याच कर्जत खालापूरच्या सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी जातं। या मेळाव्याच्या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने एवढंच काय तरुण भगिनींना, आता तरुण विद्यार्थ्यांना सगळ्या सहकार्य सांगू शकतो की आज या ठिकाणी कमीत कमी 1000च्या वरती रोजगार घेण्यासाठी सगळे तरुण युवती या ठिकाणी आले। काही जणांना या ठिकाणी आज जॉब लागेल, 1 वर्षभर त्यांचं कंटिन्यू प्रोसेस आहे, 1 वर्षभर ते कॉन्टॅक्टमध्ये राहून आज आपण माझ्या हस्ते 50 जणांना या ठिकाणी आता ताबडतोब आपण त्यांचा नियुक्ती पत्र त्या ठिकाणी दिलंय। पण या वाढदिवसानिमित्त मला एवढं त्या ठिकाणी सांगेल की अजून 3 महिन्यानंतर या विधानसभेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकणार आहे। त्यानंतर माझ्या कर्जत खालापूर विधानसभेतील प्रत्येक तरुण असेल, युवती असेल, त्या प्रत्येकाला सर्वतोला कुठे रोजगाराची याची गरज नाही। या तालुक्यात विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या प्रत्येक तरुणाला रोजगार मिळण्याचं काम हे शिवसेना उद्धव ठाकरे या वतीने नितीन सावंत नक्की करेल। या ठिकाणी शब्द या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षी देतो। त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी बेरोजगाराचा मेळावा, रोजगार मेळावा त्याच्यासाठी या ठिकाणी भरवलेले या ठिकाणी सर्वच नामांकित कंपन्यांना करून त्यांना रोजगार कसा देता येईल यासाठी या ठिकाणी रोजगार या ठिकाणी आता त्यांना भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी त्याचं उद्घाटन करण्यात आलं। अतिशय वाढदिवस म्हटल्यानंतर सर्वजण शुभेच्छा द्याव्या असतात, परंतु या ठिकाणी तुमच्या शुभेच्छा स्वीकारता तरुणांसाठी बेरोजगारांसाठी रोजगार कसा देता येईल कारण हे रोजगार करायला या ठिकाणी आयोजन करून मनापासून मागच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद देतो। त्याचबरोबर त्यांचा वाढदिवस आहे त्यामुळे नितीन सावंत यांना उदंड आयुष्य मागावं, त्यांच्या असं सगळं समाजाचं कार्य करावं हे त्यांच्यावर या वाढदिवसाची अपेक्षा व्यक्त करतो। आणि निश्चित झाला शुभेच्छेच्या कार्यक्रमामध्ये असतात तर या ठिकाणी अनेक तरुण तरुणी या ठिकाणी रोजगारासाठी आले, त्यांनी आपल्याला शुभेच्छा द्यायचं वाटतं। त्यानंतर
शेवटी विद्यार्थी शिकल्यानंतर त्याला रोजगार नोकरी मिळाली पाहिजे आणि म्हणूनच हे पक्षाचं धोरण आहे की खऱ्या अर्थाने तरुणांना त्यांचा रोजगार मिळाला पाहिजे, मिळून दिला पाहिजे. म्हणूनच पक्षाच्या व्यक्ती काही भूमिका घेतली. त्यांचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाने त्यांना खूप प्रश्न खऱ्या अर्थाने त्या तरुणांना रोजगार द्यायचं काम प्रामाणिकपणे असायचे म्हणून आम्ही केलेलं आहे. निश्चितरित्या समाजाला माणसाच्या शुभेच्छा देत असताना अतिशय आनंद होतोय. त्यांचा आता असेच चांगले कार्य करावे म्हणून त्यांच्या माणसाचा पुन्हा एकदा खूप सारे जय महाराष्ट्र. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.